नाशिक जिल्ह्यातून एक महत्त्वाचं नाव आता समोर येताना पाहायला मिळत आहे। माणिकराव कोकाटे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। 4 वाजता शपथविधी सोहळा पार पडतोय। सर, आपली पहिली प्रतिक्रिया, आज मंत्रिपदाची आपण शपथ घेत आहे। मी मंत्रिपदाची शपथ घेतो आहे असं तुम्हाला सांगितलं कोणी? मुळात अजून पार्टीने मला फोन केलेला नाही, मला विचारणा झालेली नाही आणि दादांचा निर्णय अजून व्हायचा आहे। दादांचा निर्णय ज्यावेळेस होईल आणि ज्यावेळेस मला ते आदेशित करतील त्याच वेळेस माझा मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल। अन्यथा मीडिया चालवते आपले नाव, रोज एक नाव नवीन टाकते, मीडिया हाऊस करून घेते। पण हाऊस करून घेताना बाकीच्या आमदारांचे काय मरण होते जरा समजून घ्या। बाकीच्या आमदारांना आज एक नाव, उद्या दुसऱ्याचं नाव, परवा तिसऱ्याचं नाव, फार सर्व तुम्ही 288 आमदारांचे हाऊस करून राहिले असं मला वाटायला लागलं। काल आपल्याला फोन आला होता, आपल्याला सांगितलं मला फोन आला आपलं ज्यावेळेस बोलणं झालं, एबीपी माझानं ज्यावेळेस आपल्याशी संवाद साधला, आपल्याशी व्यवस्थित बातचीत करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आपल्याच्या वतीनं सांगण्यात आलं की आज आपल्याला नागपूरला बोलवलेलं आहे, 1 वाजता सगळेजण एकत्र येत आहेत, आम्ही भेटणार आहोत। ज्या पद्धतीने इतरांना फोन गेले, नरहरी झिरवळ असतील किंवा तुमच्याच जे आणखीन सोबती असतील, या सगळ्यांना फोन गेलेले आहेत। अशाच पद्धतीने ज्यावेळेस तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आपण स्पष्टपणे सांगितलं, आता ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय म्हणून तुम्हाला थोडंसं एक विश्लेषण सांगण्याचा 100% खरं आहे। मी आपल्याशी जे फोनवर बोललो ते 100% खरं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेबांनी सर्व आमदारांना फोन करून सांगितलं की नागपूरला इथं सत्कार समारंभ ठेवलेला आहे, 1 वाजता पार्टी मिटिंग आहे, आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी यावे। हा आदेश आहे, त्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे। बाकी शपथविधीच्या संदर्भात कुठल्याही सूचना अद्याप आम्हाला प्राप्त झालेल्या नाही आणि तो निर्णय दादाच शेवटी घेणार आहेत। त्यामुळे दादाच निर्णय जाहीर करतील, 1 तासात निर्णय होईल। तो आपण पाहतोय 1 तासांमध्ये शपथविधी संदर्भातला निर्णय होईल अशा पद्धतीची माहिती स्वतः माणिकराव कोकाटे यांना दिलेली आहे। सध्या माध्यमांमधनं नाव जरी चालत असलं तरी प्रचंड प्रमाणात त्यांना फोन येत आहेत, अजूनही आपल्याला अधिकृतरित्या काही सांगितलेलं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन रुपेश शिलारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।